आज आपण अगदी खुसखुशीत अशी तिळाची वडी बनवणार आहोत. ही वडी एवढी खुसखुशीत बनते ना की तोंडात टाकल्यानंतर अशी विरघळते की केव्हा संपली हे कळतही नाही. तुम्हाला जर आजच्या या रेसिपीचा व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चला तर मग सुरुवात करूया. तिळाची वडी बनवण्यासाठी इथे आपल्याला 1 वाटी तीळ घ्यायचे आहे. बाकी सर्व साहित्य आपण या 1 वाटीप्रमाणेच घेणार आहोत. आता आपण हे सर्व तीळ व्यवस्थित निवडून घ्यायचे आहेत. यामध्ये काडी कचरा काय असेल ते काढून घ्यायचं आहे आणि हे निवडलेले तीळ कढईमध्ये घालून घ्यायचे आहेत. आता आपण हे तीळ मीडियम गॅसवरती रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचे आहे. तीळ भाजत असताना सगळे तीळ व्यवस्थित फुलले पाहिजे आणि यावरती एक पिवळा कलर येतो तो कलर आला पाहिजे. याप्रमाणे पिवळ्या कलरपर्यंत तीळ भाजून झाले की आपण गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि हे भाजलेले तीळ एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत. तीळ प्लेटमध्ये काढल्यानंतर 2 मिनिटांसाठी हे तीळ थोडेसे कोमट होऊ द्यायचे आहे. अगदी गरम गरम तीळ मिक्सरमध्ये घालायचे नाही, त्याने हे तीळ गुळासोबत चिकटून बसतात. आता आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी शेंगादाण्याचा कूट घालून घ्यायचा आहे. इथे मी 1 वाटी तीळ घेतले आहे म्हणून अर्धी वाटी शेंगादाण्याचा कूट घेते आहे. यानंतर 1 वाटी भाजलेले तीळ घालून घ्यायचे आहे. पाऊण वाटी बारीक किसलेला गूळ घालून घ्यायचा आहे. आता आपल्याला हे सगळं मिक्सरला लावून याला एकजीव करून घ्यायचं आहे. मिक्सरला लावल्यानंतर अगदी बारीक याचा कूट बनवायचा नाही, थोडं जाडसरच हे मिश्रण बनवायचं आहे. यानंतर कढईमध्ये 1 चमचा तूप घालून घ्यायचं आहे आणि तयार केलेलं मिश्रण या तुपामध्ये घालून घ्यायचं आहे. आता हे सगळं मिश्रण 2 मिनिटभर कमी गॅसवरती परतवून घ्यायचं आहे. मिश्रण 2 मिनिटभर परतल्यानंतर तुम्ही या मिश्रणावरती पाण्याचा शिपकाही देऊ शकता किंवा फक्त 2 चमचे पाण्याचा वापरही करू शकता. पाण्याचा शिपका दिल्याने किंवा थोडंसं पाणी घातल्याने यामध्ये जो गूळ वापरला आहे तो लवकर मेल्ट होतो आणि या मिश्रणाचा लवकर गोळा बनतो. तुम्ही इथे बघू शकता याप्रमाणे गोळा बनला की आपण गॅस बंद करायचा आहे. आपण हे मिश्रण एका तूप लावलेल्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. मी इथे एक पोळपाट घेतला आहे, त्यावरती सगळीकडे तूप लावून घेतलं आहे आणि त्यानंतर यावरती हे तयार केलेलं मिश्रण घालून घ्यायचं आहे. आता हे सगळं मिश्रण याप्रमाणे उलथणीने किंवा एखाद्या सपाट बुडाच्या भांड्याने व्यवस्थित या मिश्रणाला आकार देऊन घ्यायचा आहे. इथे बघू शकता खूप पटकन असं हे मिश्रण थापलं जातं. ही वडी बनवत असताना आपल्याला वडी थोडीशी जाडच ठेवायची आहे. जाड वडी असली की अगदी खुसखुशीत बनते. याप्रमाणे सगळ्या साईडनी अगदी थापून थोपून आपण या मिश्रणाला चौकोनी आकार देऊन घ्यायचा आहे. चौकोनी आकार असला की वडी कापण्यासही सोपी जाते आणि अगदी एकसारख्या आकाराची दिसते. अशा प्रकारची तिळाची वडी बनवत असताना आपण शेंगदाण्याचा कूट वापरायचाच आहे. कूट वापरल्याने ही वडी अगदी एकजीव बनते. यामध्ये आपण तीळ अगदी बारीक केलेले नसल्यामुळे शेंगदाण्याचा कूट या तिळांना गुळासोबत व्यवस्थित पकडून ठेवतो आणि अगदी घट्ट व्यवस्थित ही वडी बनते. मिश्रण चौकोनी आकारामध्ये थापून झाल्यानंतर आपण यावरती थोडंसं डेकोरेशन करून घेणार आहोत. त्यासाठी मी इथे 1 चमचाभर भाजलेले तीळ घेतलेले आहे. हे भाजलेले तीळ या मिश्रणावरती घालून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर 2 बदामाचे काप घेतलेले आहेत. ते अगदी बारीक कट करून घेतलेले आहे. याप्रमाणे आपण हे बदामाचे काप आणि तीळ या मिश्रणावरती डेकोरेट करून घ्यायचे आहे. बदामाचे काप आणि तीळ पसरवून झाल्यानंतर उलथणीने आपण परत एकदा अगदी हलक्या हाताने हे मिश्रण परत एकदा असं प्रेस करून घ्यायचं आहे, म्हणजे हे काप आणि तीळ
या वडीमधून सुटणार नाही. यानंतर आपल्याला या वड्या कट करून घ्यायच्या आहे. वडी कट करत असताना तुम्हाला हव्या त्या चौकोनी साईजमध्ये तुम्ही ही वडी कट करून घेऊ शकता. पण हे मिश्रण थोडंसं कोमट गरम असतानाच आपण यावरती कट देऊन घ्यायचे आहे. जर थंड झाल्यानंतर या वडीला व्यवस्थित कट बसत नाही. कट देऊन झाल्यानंतर ही वडी चांगली थंड करून घ्यायची आहे आणि मग खायला घ्यायची आहे. फक्त 20 मिनिटांमध्ये अगदी व्यवस्थित ही वडी सेट होते. ही वडी सेट होण्यासाठी जास्त वेळ वाटही बघावी लागत नाही. खूप सुंदर खुसखुशीत आणि अगदी तीळ व्यवस्थित भाजलेले असल्यामुळे खमंग अशी ही वडी बनवून तयार होते. तुम्ही इथे बघू शकता, अगदी दिसण्यावरूनच कळते की ही वडी किती खुसखुशीत बनली असेल. यामध्ये शेंगदाण्याचा कूट वापरलेला असल्यामुळे ही वडी खाण्यासही खूप टेस्टी लागते. पहिल्यापासून आम्ही या पद्धतीने तिळगुळाचे लाडूच बनवलेले आहेत. पण आज मी या पद्धतीने ही वडी बनवून बघितली आहे. तर ही वडी अगदी खमंग आणि खुसखुशीतही बनली आहे. तुम्हालाही या प्रकारची अगदी खुसखुशीत वडी बनवायची असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि इझी टेस्टी रेसिपीजला प्लीज सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच एका नवीन सोप्या आणि पटकन बनणाऱ्या रेसिपीसोबत.